यांनी सांगितलं। जगभरातील अलीकडील घटनांमुळे क्वाड देश एकत्र काम करत असलेली क्षेत्र अधिक समर्पक झालेत, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलंय। क्वाड बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते। मानवतावादी मदत आणि आपत्ती प्रतिसाद, ऊर्जा सुरक्षेची हमी, समुद्री मार्गावरील मुक्त आणि सुरक्षित वाहतूक, ऊर्जा, महत्त्वाची खनिजे आणि पुरवठा साखळी सुरक्षित बनवणं यासारख्या क्षेत्रांसह जगासमोरील काही सर्वात महत्त्वपूर्ण समस्यांचं निराकरण क्वाड देश करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। क्वाड हा फक्त 4 देशांचा समूह नव्हे, तर समान हितसंबंध असलेल्या 4 महत्त्वाच्या देशांचा प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करणारा मंच आहे, असं ते म्हणाले। इराणसोबतच्या संभाव्य करारासंदर्भात बोलताना एकतर चांगला करार होईल किंवा होणारच नाही, असं मार्को रुबियो म्हणाले। होर्मुझची सामुद्रधुनी टोलशिवाय खुली असायला हवी। तिथे जे काही घडत आहे ते बेकायदेशीर, अवैध आणि अशाश्वत तसंच अस्वीकार्य आहे। इराण वगळता जगातला कुठलाही देश टोल प्रणालीला मान्यता देत नाही, असं रुबियो यांनी सांगितलं। क्वाड बैठकीत